श्री स्वामी समर्थ. मागील एक व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राच्या 18व्या अध्यायाचे महत्त्व समजून घेतले होते. आज आपण गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे महत्त्व आणि फायदे समजून घेणार आहोत. बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचायला सांगितला जातो, पण गुरुचरित्रातील 51 अध्यायांमध्ये 14व्या अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि 14वा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटापासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. दत्त संप्रदायातील सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रंथांपैकी गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ज्याला वेदाचे महत्त्व प्राप्त आहे आणि जनमानसात 5वा वेद म्हणून त्याला मान्यता आहे. दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांचा हा चरित्र ग्रंथ. त्यात श्री नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य लीलांसोबत संपूर्ण जीवनचरित्राचं वर्णन आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ मराठी भाषेत असून 15व्या शतकाच्या सुरुवातीला दत्तोपासक आणि श्री नृसिंह सरस्वती यांचे परमशिष्य असलेले सायनदेव यांचे वंशज सरस्वती गंगाधर यांनी श्री नृसिंह सरस्वती यांच्या कृपाप्रसादाने त्याची निर्मिती केली आहे. गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधिला जातो, ज्यात श्री नृसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायनदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे. क्रूर यवनाश शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो. सायनदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंशपरंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री नृसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंशपरंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले. गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हेच या सायनदेवाचे वंशज. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन श्री सरस्वती गंगाधर यांनी केले, ज्याला सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे. तुझे पूर्वज आणि परमभक्त सायनदेवाचे चरित्र पठण वा श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील, असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन सद्गुरूंनी दिले. म्हणून या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त झाले. हा सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल. गुरुचरित्राचे एकूण 51 अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवन, लीला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केलेलं आहे. तसेच भक्तांना श्री गुरूंचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभवही आपल्याला वाचायला मिळतात. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचे नित्यपठणाचे विशेष असे महत्त्व आहे, ज्यामुळे जीवनातील संकटांचा नाश होऊन सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो. गुरु आशीर्वादाने 14व्या अध्यायातील प्रत्येक ओवीला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे, ज्यामुळे 14व्या अध्यायाच्या नित्यपठनाने अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावर होते. या अध्यायाची सुरुवात सद्गुरू दत्त अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते. ते स्वरूप खरंच मानवी आकलनाच्या पलीकडे असून अमर्याद आणि अनंत आहे. ते पठन किंवा श्रवण करताना सद्गुरूंच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते. त्यासोबतच श्री गुरु नृसिंह सरस्वतीच्या विविध पूजाविधीचे वर्णन श्रवण आणि पठण करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तुंग यशाची प्राप्ती करून देते. ज्याप्रमाणे श्री गुरूंनी सायनदेवावर वरदहस्त ठेवून त्याच्या संकटांना निवारले, तेच फलप्राप्ती श्री गुरूंनी ही कथा श्रवण आणि पठण करणाऱ्यांना देऊन त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले. आपण जेव्हा मनाच्या भक्तिमय अवस्थेत श्री गुरूंना पूर्ण शरण जाऊन श्री गुरुचरित्राचे श्रवण अथवा पठण करतो, तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि श्री गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकतो आणि व्यवसाय, शिक्षण आणि वैयक्तिक संबंधांसह जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळवू शकतो. जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटांचा सामना करावा लागतो. आयुष्यात आपण आर्थिक, मानसिक, भौतिक, सामाजिक, बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो.
संकटातून दुःखातून बाहेर पडायचा मार्ग सापडत नाही. नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो. अशा वेळेस श्री गुरूंची आस धरानी. ज्याप्रमाणे सायन देवाने गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला, त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे पठण केल्याने काय फलप्राप्ती होते, श्री गुरूंची आपल्यावर कशी कृपा होते हे आपण बघू. गुरुचरित्राचा 14वा अध्याय नित्यपठण केल्याने शत्रुभय उरत नाही. आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोहोचवू शकणार नाही. आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात आपल्या नकारात्मक विचारांमुळे. जर आपण नित्य 14वा अध्याय पठण करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी जोडल्या जाऊ. जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल. आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील, नोकरी लागत नसेल तर 14व्या अध्यायाचे नित्यपठण अवश्य करावे. जर आपण कोर्ट कचेरीतील विवादांमध्ये गुरफटून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रासोबत नित्य गुरुचं स्मरण करावे, लवकर यश येईल. जर आपण ग्रहांच्या दुष्ट चक्रात अडकलेले असाल, आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत जर अशुभ फळ देणारी असेल, त्यांनी गुरुचरित्राचा 14वा अध्याय नित्यपठण करावे. दत्तावतार सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांच्या जन्मापासून ते निजगमनापर्यंतच्या अद्भुत कथांचे वर्णन असलेला आणि जनमानसात 5वा वेद म्हणून प्रचलित असणारा ग्रंथ शिरोमणी गुरुचरित्र नित्य वाचन श्रवण केल्याने जीवनात अद्भुत बदल घडतात हे नक्की. आणि त्यात 14व्या अध्यायाचे असलेले विशेष महत्त्व भक्तांना, श्रद्धा असणाऱ्यांना नक्कीच त्यांच्या दुःख संकटातून मार्ग दाखवते. आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि अशी माहिती, समस्या आणि उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.